नमस्कार. छोट्या अहिल्याच्या हातात दफ्तराची जबाबदारी येऊन आता 4 वर्ष लोटली होती. बघता बघता त्या होळकर साम्राज्याच्या आधारस्तंभ झाल्या. एकदा अहिल्याई दफ्तरात व्यस्त होत्या तेव्हा अचानकच सुरक्षा व्यवस्था तोडत एक महिला अहिल्याईंच्या पायावर पडली आणि ओक्साबोक्शी रडायला लागली. अहिल्याईंनी पाय मागे घेतले आणि म्हणाल्या, मातोश्री, हे काय करत आहात? मी तर आपलं लेकरू. माझ्या पाया पडून मला लाजवता की काय? कशी बशी ती महिला शांत झाली आणि आपली कर्मकहाणी सांगू लागली. ती महिला श्रीमंत पण निपुत्रिक विधवा होती. ती सांगू लागली की कसे तिचे नातेवाईक तिच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत आणि त्यांचीच मुलं दत्तक घेण्यासाठी बळजबरी करतायत. काही जण तिला धमकावत होती. ती अहिल्याईंना सांगू लागली की मला माझ्या नातेवाईकांची मुलं दत्तक घ्यायची नाहीत. हे नातेवाईक संपत्तीसाठी प्रसंगी विष देखील देतील. मला ते कुत्र्यासारखं जगणं नको आणि मरणही नको. त्यामुळे माझी सारी संपत्ती मला तुमच्या पायाशी दान करू द्या. मी आपल्या पायाशी राहीन. तेव्हा अहिल्याईंनी काय केलं असेल? तेव्हा अहिल्याईंनी त्या महिलेला सपशेल नकार दिला. त्या म्हणाल्या, आई, तुमची ही विनंती मी अजिबातच मान्य करणार नाही. ही संपत्ती तुमची आहे. तिचा वारस ठरवायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे. तुम्हाला कोण वारस म्हणून पसंत असेल त्याला तुम्ही दत्तक घ्या. हे ऐकून दप्तरामध्ये चुळबुळ सुरू झाली. गंगोबा तात्यांना राहावे ना. ते म्हणाले की अहिल्यादेवी, आपणच सारी संपत्ती सरकारात जमा करायला तयार आहोत. अशा वेळी त्यांना आपण दत्तकाची परवानगी देणं म्हणजे सरकारी तिजोरीचं नुकसान करणं नव्हे का? तेव्हा अहिल्याई चिडल्या. कोणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात गंगोबा तात्यांना म्हणाल्या, तात्याजी, मग काय माळव्यातल्या समस्त निपुत्रिक विधवांना अफू द्यायचा का? म्हणजे त्यांची आमदनी सरकारी तिजोरीत पडेल, याला न्याय म्हणायचा? त्यानंतर त्यांनी त्या महिलेकडे प्रेमळ कटाक्ष टाकला आणि त्या म्हणाल्या, मातोश्री, कुणाला हात नसतो, कुणाला पाय नसतो, तसंच आपल्याला पुत्र नाही. यात आपला काय दोष? तुम्हाला हवा तो पुत्र तुम्ही दत्तक घ्या. तोपर्यंत तुमच्या रक्षणाची मी जबाबदारी घेते. तुमच्या केसाला जरी कुठल्या नातेवाईकाने धक्का लावला तर त्याला कोठडीत जावं लागेल. अहिल्याईंनी दिलेला शब्द हा खरा केला. त्या महिलेला सुरक्षा दिली. तिच्या दत्तक पुत्राला खाजगी खजिन्यातून पोशाख दिला. यावेळी गंगोबा तात्यांनी दत्तकाच्या परवानगी निमित्त नजराणा म्हणून किती मोहरा घ्यायच्या अशी विचारणा केल्यावर अहिल्याईंना ते अजिबातच आवडलं नाही. त्यांनी निक्षून सांगितलं, हे धर्मविरोधी आहे. तो नजराणा नाही तर दरोडा ठरेल. होळकरांचं राज्य हे प्रजेची सरबरा करण्यासाठी आहे, त्यांना लुटण्यासाठी नाही. अशा होत्या आपल्या अहिल्याई. न्यायनिष्ठ अहिल्याईचा उदो उदो.